हॅलो फ्रेंड्स, प्लम केक कसा बनवायचा? तर सुरुवातीला काय करायचं, आपल्याकडे जेवढे ऑरेंज असतील ते एका कपमध्ये त्याचं ज्यूस घ्यायचं, थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं थोडंसं हे करण्यासाठी. जर माझ्याकडे ऑरेंज कमी होते म्हणून मी थोडं स्वीट लाईम म्हणजे मोसंबी पण घेतली होती. त्याच्यामध्ये आपल्याकडे जे नट्स असतात म्हणजे जे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील ते त्याच्यामध्ये टाकायचे. टुटी फ्रुटी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. दालचिनी, लवंग आणि इलायची घ्यायची आणि त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आणि छान स्मेल येतो केकला आपल्या. आणि इथे मी घेतलेलं आहे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, त्याच्यानंतर साखर, गव्हाचं पीठ आणि मैदा. मी आता केकला थोडं हेल्दी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेकिंग पावडर तुम्ही 1 चमचा बेकिंग पावडर घेतली तर अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा. तुमच्या हिशोबाने तुम्ही सोडा टाका. थोडा अर्धा चमचा सोडा टाकायचा, बेकिंग पावडर त्याच्यामानाने थोडी जास्त टाकायची. आणि त्याच्यानंतर इथे मी साखर मला याच्यामध्ये जे ऑरेंज ज्यूसमध्ये आपण जे मिक्स केलं त्याच्यामध्ये मी थोडंसं स्वीटनेससाठी साखर मिक्स केली होती. आता इथं प्रीहीट करण्यासाठी कुकर गरम करायला ठेवायचा. आता आपल्याकडे जे भांडं अवेलेबल असेल त्याला तेल किंवा तूप लावून मैदा छान त्याला भुरभुरायचा आणि बाजूने असा मैदा लावून तो मैदा काढून घ्यायचा. नुसतं त्याला टच करायचं. त्याच्यानंतर कढईमध्ये साखर घ्यायची, अर्धी वाटी साखर घ्यायची, ती टाकायची आणि मग काय करायचं, तोपर्यंत मी ते मसाले असे कुटून घेते. मग साखर अशा प्रकारे झाली, तिला फेस आला की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. टाकताना थोडं लांब व्हायचं का तर ते अंगावर येऊ शकतं. इथं कंडेन्स मिल्कही मी घेतलेलं आहे. आता मी झेप्टोरून मागवलं होतं, जेव्हा आलं तेव्हा मी दाखवलं. अशा प्रकारे भांड्याला आपल्या बाजूने मैदा छान प्रकारे लावून घ्यायचा, राहिलेला मैदा काढून घ्यायचा आणि जे आपण साखरेचं पाणी केलं तर पाक केलं तर त्याच्यामध्ये असं बटर तुमच्या हिशोबाने टाका. पण मी इथं 2 मोठे चमचे बटर टाकलेलं आहे मेल्ट करून. आता इथं छान प्रकारे चाळणी घ्यायची आणि सगळं पीठ आपण जे काही घेतलेलं आहे, इथे आता मी सुरुवातीला मैदा घेत आहे, तो चाळून घेत आहे. त्याच्यानंतर मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे अर्धी वाटी आणि 1 मोठे 2 चमचे मी कोका पावडर इथे टाकलेली आहे. कोको पावडर, कोकाया पावडर, मग कोका पावडर म्हणतात ते टाकलेली आहे. आणि मग बेकिंग सोडा, बेकिंग पावडर अशा प्रकारे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठही टाकायचं आहे आणि कोणताही गोड पदार्थ करताना आपण थोडंसं मीठ टाकतो, तसं किंचितचं मीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. साखरेचा पाक आता ह्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि सगळे पदार्थ व्यवस्थित त्याच्यामध्ये चाळून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित न सांडता मिक्स करायचं. मग वरून थोडंसं कंडेन्स मिल्क याच्यामध्ये टाकायचं आहे. 100 ग्रॅम कंडेन्स मिल्क टाकायचं आहे. हे 200 ग्रॅमचं आहे तर आपण अर्धं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे टाकायचं आहे, व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे. असेल तर टाका, नसेल नाही टाकलं तरी चालतं. आणि 1 चमचा विनेगर टाकायचा आहे. तर आता 1 चमचा विनेगरच माझ्याकडे नव्हता म्हणून मी एवढी मोठी बॉटल मला ऑर्डर करायला लागली. आणि मग काही नाही, सगळं व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं. तेवढं पाणी पुरेसं होतं किंवा दूध टाका वरून मग. आणि सगळं छान प्रकारे मिक्स करायचं. तर मला पाणी दूध टाकायची गरज नाही पडली. मग व्यवस्थित मिक्स करून कुकरला लावलं. एक 40 मिनिटं आपल्या अंदाजाने चाकू बुडून बघायचं. जर चाकूला काही नाही लागलं